आजच्या लेक्चरमध्ये आपण पास्ट टेन्स शिकणार आहोत. पास्ट टेन्समध्ये टू बीचे रूप. पास्टमध्ये टू बीचे रूप दोन आहेत, वॉज आणि वर. प्रेझेंटमध्ये 3 होते, आणि यामध्ये 2च आले. ते कसे यूज करायचे ते पाहूया. आय तर वॉज यूज करणार. वॉज आपल्याला एकवचनी कर्त्यांसाठी वापरायचं आहे. जसं की आय वॉज, ही, शी, इट यांच्यानंतर सुद्धा वॉजच येतं. आता पास्ट टेन्स काय सांगणार की मी कोण होते, मी कुठे होते, मी काय करत होते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पास्ट टेन्स यूज करून सांगता येतात. फॉर एक्झाम्पल मी म्हणू शकते आय वॉज अ स्टुडंट, मी विद्यार्थिनी होते. आय वॉज ॲट होम, मी घरी होते. आय वॉज कुकिंग, मी स्वयंपाक करत होते. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पुढे आहे वी, यू, दे. यांच्यानंतर आपल्याला वर वापरायचं आहे. याला वेअर म्हणायचं नाहीये. तर बरेच स्टुडंट चुकीच्या पद्धतीने त्याचा उच्चार करतात वॉज आणि वेअर. इट इज नॉट वेअर, वॉज अँड बय. ओके, वॉज अँड वर्ब. सो यू हॅव टू यूज इट लाईक दिस ओनली. सो वी, यू, दे म्हणजेच काय, अनेक वचनी करते जिथे दिसते तिथे आपल्याला वर यूज करायचं आहे. ओके, आणि हे काय सांगणार आहेत गोष्टी की मी काय होते, मी कुठे होते, मी काय करत होते. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला यातून सांगता आहेत. पुढे आले करते. सेम गोष्ट इथे पण लागू होते. एकवचनी करते असतील तर वॉज वापरायचंय. जसं की राज वॉज इन 4th स्टँडर्ड. राज 4थीला होता. रिया वॉज रायटिंग, रिया लिहित होती. द बुक वॉज ऑन द टेबल, पुस्तक टेबलवर होतं. जे आता नाही, ज्या गोष्टी भूतकाळात झाल्या आहे त्या आपल्याला सांगताना ह्या 2 शब्दांचा उपयोग होतो. त्यानंतर आहे अनेक वचनी करते. राज अँड रिया, द बुक्स, द स्टार्स. तर हे झाले अनेक वचनी करते. यांच्यानंतर सेम आपल्याला अनेक वचनी करतानंतर काय यूज करायचंय, वर यूज करायचंय. एकवचनी करतानंतर वर्क्स. फॉर एक्झाम्पल राज अँड रिया वर स्टडिंग टुगेदर. राज आणि रिया एकत्र अभ्यास करत होते. द बुक्स वर व्हेरी नाईस, पुस्तकं खूप छान होते. सो ह्या पद्धतीने तुम्ही वॉज आणि वरचा स्टोरी करू शकता. पास्ट टेन्समध्ये 2 शब्द आहेत टू बीच्या रूपांचे, वॉज आणि वर. थोडासा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्यातली क्लॅरिटी येईल आणि त्यात तुम्ही कधीही मिस्टेक करणार नाही.